तर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील जोडलेले आहेत। उमेशची लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। छगन भुजबळ हे आता सिल्वर ओकवरती दाखल झालेले आहेत, शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। काय या भेटीची नेमके कारण असू शकतात? छगन भुजबळ मागच्या काही दिवसांपासून नाराज आहेत अशी देखील चर्चा वारंवार येत होती। हे पहा, आता आपण जितेंद्र आव्हाड साहेबांची आणि आपण कुणी राजकीय विश्लेषक बरोबर मला नाव नाही समजलं, त्यांचंही मी आता काही प्रमाणात बोलणं ऐकलेलं आहे। भुजबळ साहेब हे राज्यातले अतिशय ज्येष्ठ नेते आहेत। आदरणीय पवार साहेबांच्या वयाच्या साधारण जवळपास जाणारं त्यांचं आज वय आहे आणि पवार साहेबांच्या सोबत भुजबळ साहेबांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे। एका विशिष्ट विचारधारेला आकर्षित होऊन भुजबळ साहेबांनी अनेक वर्ष समाजकारण राजकारण केलेलं आहे आणि आताच्या राजकीय पार्श्वभूमीवर त्यांची भेट जी आहे ती निश्चितपणे चर्चेचा विषय जरी असली तरी पवार साहेब हे राज्याचे आणि देशाचे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना भेटायला जाण्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आक्षेप असण्याचं काही कारण नाही। आणि भुजबळ साहेबांनी आणि पक्षाच्या इतर सर्व वरिष्ठ नेत्यांनी जी राजकीय भूमिका काही दिवसापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी जी घेतली ती भूमिका घेत असताना त्यापूर्वी काही महिने अगोदर आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर या सर्व ज्येष्ठ नेत्यांची सविस्तर अशा पद्धतीचा विचार विनिमय घेऊन चर्चा करून तो निर्णय घेण्यात आलेला होता। तो निर्णय घेत असताना कुठेही पवार साहेबांची फसवणूक केली, पवार साहेबांना न विचारता भूमिका घेतली किंवा पवार साहेबांचा विश्वासघात करून ती भूमिका घेतली, तसं अजिबात घडलेलं नव्हतं। तसं घडलं असतं तर पवार साहेबांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत सुद्धा कुणाचीही झाली नसती। अगदी प्रफुल्लभाई पटेल असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, स्वतः भुजबळ साहेब असतील, अजितदादा असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, सर्व ही सिनियर मंडळी जी आहेत या सर्वांनी पवार साहेबांच्या बरोबर त्यावेळेला एनडीए मध्ये सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा भाजप बरोबर सरकारमध्ये जाण्याच्या दृष्टीने असेल त्यावेळेला सर्व प्रकारची चर्चा त्यावेळेला केलेली होती आणि त्या चर्चेच्या अंती हा सर्व निर्णय झालेला होता। त्यामुळं साहेबांना फसवलंय पण साहेबांचा विश्वासघात केलाय अशी भावना कुठल्याही आमच्या नेत्यांच्या मनामध्ये नाही। त्यामुळे साहेबांना भेटत असताना कुठलीही मनामध्ये त्या ठिकाणी कटुता नसल्यामुळं मोकळेपणाने पवार साहेबांना आजही ते कुठलाही नेता भेटू शकतो याच्याबद्दल काही शंका घेण्याचं कारण नाही। राहिला प्रश्न कालच्या सभेच्या संदर्भानं जे जितेंद्र आव्हाड बोलले की प्रतिसाद नव्हता किंवा होता वगैरे, प्रचंड पाऊस असताना सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पाऊस चालू असतानाही सर्व लोक जागेवरून हल्ले नाहीत हे कदाचित चित्र त्यांना दिसलं नसावं। पण आज आम्ही ज्या भूमिका घेऊन बाहेर पडलेलो आहोत त्या भूमिकेला मांडत असताना आज सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही असू किंवा ते विरोधात असतील तर ते आमच्या विरोधात वेगवेगळ्या मुद्द्यानुसार टीका करत असतात, आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यानुसार आम्ही टीका करत असतो। आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्या वेळेला दोन पक्ष विरोधामध्ये असतात किंवा दोन आघाड्या विरोधामध्ये असतात त्यावेळेला त्या टीका टिप्पण्या ह्या राजकीय व्यासपीठावरून होत असतात। आणि नक्कीच उमेशजी खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।